जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला मध्यंतरी आमचे भरतकुमार राऊत यांचा मला फोन आला. ते बाजूला वर आहे. आणि आमचे भरतकुमार राऊत हे येणार का असं विचारत नाहीत. त्यांनी मला फोन केला आणि मला सांगितलं असा असा एक कार्यक्रम आहे आणि तुम्हाला यायचंय. म्हटलं काय कार्यक्रम आहे? ते म्हणाले आपल्या कोल्हापूरमधनं एक चॅनल सुरू होतंय, त्याचं उद्घाटन तुम्हाला करायचंय. पत्रकारांशी तसा माझा जवळचा संबंध असतो नेहमी, आणि त्याच्यामुळे मी त्यांना हो असं म्हटलं. काल नुसरत वहिनीला भेटलो मी. सगळ्या गोष्टी त्यांच्या मनात काय आहे, का चॅनल काढायचंय, कशासाठी करायचंय, सगळं ऐकून घेतलं. त्याच्या अगोदर मला भरतकुमार राऊत एकदा मध्यंतरी घरी आले आणि मग घरी आल्यानंतर मला तरी काय चॅनल आहे, कशा प्रकारचं आहे, या सगळ्या गोष्टी मला समजून सांगितल्या. एखादं चॅनल काढणं आणि ते चालवणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. पण निवडणुकीच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात. आणि ती लागण या चॅनलला लागणार नाही अशी मला आशा आहे. कारण ज्या प्रकारच्या बातम्या मला त्याशी भरतकुमार आल्यानंतर मी त्यांना सांगितलं, म्हटलं काय काय गोष्टी असल्या पाहिजेत. कारण मी शेवटी व्यंगचित्रकार आहे, वर्तमानपत्रामध्ये काम केलेला माणूस आहे. मला या इकडच्या तिकडच्या गोष्टी समजत असतात. पण चॅनलमध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजेत, कशा प्रकारच्या बातम्या असल्या पाहिजेत, कशा प्रकारच्या गोष्टी असल्या पाहिजेत. मी त्यांना सांगितलं, म्हटलं एक तुम्ही बातम्या जेव्हा असतील ते आपल्या दूरदर्शनला असतं नाही का, आजच्या ठळक बातम्या, किंवा इतर चॅनललाही असेल आजच्या ठळक बातम्या, तर मी त्यांना सांगितलं, म्हटलं तुमच्याकडे सुरू करा, म्हटलं आजच्या खऱ्या बातम्या. कारण आजकाल ज्या काही बातम्या येत आहेत त्या बातम्या पुरवल्या जात आहेत. निवडणुका आता कुठच्याही क्षणी आचारसंहिता लागेल. निवडणुका तोंडावरती आहेत. बातम्या युद्धाच्या चालू आहेत, बातम्या काश्मीरच्या चालू आहेत, आणि बाकीच्या बातम्या बंद झालेल्या आहेत. ज्या गोष्टींवरती गेले 4-4.5 वर्ष आरडाओरड सुरू आहे या देशामध्ये, त्या सगळ्या बंद करून टाकायच्या बातम्या आणि नव्या बातम्या सुरू करायच्या. आज इथे आलेले माझे पत्रकार बांधव टेलिव्हिजन चॅनलचे असतील, वर्तमानपत्रांचे असतील, हा काय त्यांचा दोष नाहीये. मी माझ्या अनेक सभांमध्ये ह्या गोष्टी बोललो पण आहे की काय दुर्दैव या देशाचं की जिथे वर्तमानपत्र आणि चॅनलचे मालक जिकडे विकले जातात तिकडे पुढे काय बोलायचं अजून. आणि आताच्या सरकारमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशी परिस्थिती मी या अगोदर कधीही बघितलेली नाहीये की सगळ्या जेवढ्या संस्था आहेत, मग वर्तमानपत्र असतील, टेलिव्हिजन चॅनल असतील, मग ते सीबीआय असेल, तुमचा रिझर्व्ह बँक असेल, पोलीस असतील, इतर काही असेल, मिलिटरी, आर्मी पण घ्या, सगळ्यामध्ये 2-2 गट झालेत. 2-2 गट. आणि हे काही लक्षण चांगलं नाही देशासाठी. बातम्या कशा दिल्या जातात आणि बातम्या कशा पसरवल्या जातात, बातम्या कशा छापल्या जातात, ते अनेकांना माहिती नसतं. म्हणून काही 2 गोष्टी तुम्हाला सांगतो, जरा कानावरती घालतो तुमच्या. एखादी घटना लपवायची असेल तर दुसरी मोठी बातमी आणायची, म्हणजे ती घटना लपली जाते. हे प्रत्येक सरकारच चालू असतं.
पण आत्ताच्या सरकारमध्ये ज्या प्रमाणात वाढ झालेली आहे गोष्टींची, अशी वाढ कधीच झालेली नव्हती, कधीच झाली नाही. मी कधीच पाहिली नाही इतक्या वर्षांमध्ये. तुम्हाला आठवत असेल की ते एक नीरव मोदी प्रकरण झालं होतं, एक चोक्सी प्रकरण झालं होतं, आठवत असेल तुम्हाला? आठवतं ना? 10 का 15 हजार कोटी रुपये घेऊन तो फरार झाला. दुसरा पण असे अनेक हजारो कोटी रुपये घेऊन लोक फरार झाले यांच्या काळात, या मोदींच्या काळात. ते ज्या वेळेला सुरू झालं, ज्यावेळेला वर्तमानपत्रामध्ये बातम्या यायला लागल्या, त्यावरती त्यावेळेला एक घटना घडली. घटना कसली घडली? त्या श्रीदेवी गेल्या. एक हिंदी चित्रपट सृष्टीतली एक हिरोईन श्रीदेवी गेले. सगळ्या बातम्या बाजूला काढल्या आणि श्रीदेवी कशा गेली, ती गेली कशी? दारू पिऊन गेली का? अजून कशी गेली का? तशी गेली का? अशी गेली? कोणी टब मध्ये झोपून पत्रकार दाखवतोय की ती अशी झोपली होती. दुसरी बातमी नाही. आणि याचं कारण असं असतं की अगोदरच्या सगळ्या बातम्या तुम्ही विसराव्यात, तुमच्या डोक्यातनं निघून जाव्यात, याच्यासाठी दुसरी बातमी तयार केली जाते आणि मग सगळ्यांना ती पुरवली जाते. मालकच खिशातच म्हटल्यानंतर काय मग पुढे प्रश्नच येत नाही. आज त्या पुलवामामध्ये आमचे 40 बीएसएफचे जवान आज गेले. लगेच त्याच्यावरती रोज बातम्या आपल्या सुरू, पाकिस्तानचं पाणी तोडणार का? नळातनं द्यायचं काय पाकिस्तानचं पाणी तोडायला? काही इंटरनॅशनल वॉटर ऍक्ट वगैरे नावाची काही गोष्ट असते की नाही? जे 2 देशातनं किंवा 3 देशामधनं जे पाणी जातं ते काय एक देश थांबवू शकतो का असा? पण सतत वातावरण तुमच्यासमोर असं उभं करायचं की बाबा काय आता पाकिस्तान आता एक शत्रू. ते जे बीएसएफचे जवान गेले, जे 40 जण, येईल माहिती अजून भरपूर येईल आता पुढे. पण ते जे बिचारे आमचे जे जवान गेले, मी या जवानांना शहीद ते झाले म्हणजे ते गेले बिचारे, पण ते नुसतेच गेले नाहीत, ते राजकीय बळी ठरले. वाटेल त्या बातम्या आपल्या वरून फक्त केंद्रात पाठवून द्यायच्या, खाली विकत घेतलेल्या सगळ्या त्या वरच्या दिल्लीतल्या सगळ्या चॅनलनी फक्त तेवढ्याच बातम्या लावायच्या. रोज रात्री आपली ती माणसं जमवायची आणि कोंबड्या झंझवत बसायच्या आणि तुम्हाला सतत असं भासवायचं की बाबा आता युद्ध होणार, आता युद्ध होणार. आता नवीन बातमी सुरू केली, देशातली विमानं हायजॅक करण्याचा प्रयत्न. तुम्ही इतर सगळ्या गोष्टी विसराव्यात. तुम्ही राफेल विसरावं, तुम्ही नोटबंदीमध्ये झालेला गैरव्यवहार विसरावा, तुम्ही इतर जेवढे सगळे विषय, मी ते हे सगळे निवडणुकीच्या वेळेला काढणार आहे. आज तर काही दिवस नाहीये. पण तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा की हे काय चालतं. मी काल असंच मला एक व्यंगचित्र सुचलं होतं, पाकिस्तानचं पाणी बंद करणार. मग नदीमध्ये काय आडवा बंधारा म्हणून अमित शहाला बसवणार होते का? अमित शहा जा रे झोप त्या नदीमध्ये, अडेल पाणी आपोआप. हे रोज तुम्हाला काहीतरी खोट्या बातम्या सांगतायत. आज तिथे जे 2 गट पडलेले आहेत, मी तुम्हाला खरं सांगतो, आंतरराष्ट्रीय परिस्थिती म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जावरती किंवा त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय लेवलला ते कोण अजित कोण डोवल का देवल डोवल अजित डोवल या एका माणसाची जर कसून चौकशी झाली ना तर सगळ्या गोष्टी बाहेर पडतील की नेमकं काय प्रकरण होतं, हे काय प्रकरण घडलंय. आज तुम्हाला सांगून ठेवतो, निवडणुकीच्या तोंडावरती किंवा निवडणुकीच्या मध्यात अशीच कुठची तरी एक घटना घडवली जाईल
मोठी घटना घडवली जाईल आणि तुमच्या सगळ्यांचं लक्ष हे फक्त त्या गोष्टींकडे वळवलं जाईल. तुम्ही इतर बाकीच्या ज्या काही भ्रष्टाचाराच्या या गेल्या 4-4.5 वर्षातल्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या विसरून जाल. आणि हे अशा प्रकारची कोणतीही गोष्ट घडवू शकतात. आपली स्मरणशक्ती कमी असते आणि कमी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या डोक्यात असतील या सगळ्या घालवायच्या आणि हिंदुस्थान वर्सेस पाकिस्तान एवढ्या फक्त गोष्टी तुमच्यासमोर उभ्या करायच्या. एक शत्रू उभा करायचा. या असल्या गोष्टी गेले अनेक वर्ष अमेरिका करत आली. असाच कोणतरी एक मोठा एक बुवाजी उभा करायचा आणि त्याच्या भोवती अख्ख्या देशाचं लक्ष त्याच्या भोवती गुंतवून टाकायचं. बाकीच्या गोष्टी लोक विसरतात. आणि याच्यामध्ये मला बोलण्याचा उद्देश असा की या ज्या मी मगाशी म्हटलं ना की आजच्या खऱ्या बातम्या, आज माझे हे पत्रकार बांधव इथे पण बसलेले आहेत. एकदा जरा जा दिल्लीमध्ये, कानोसा घ्या, तुम्हाला सगळ्या बातम्या कळतील काय चाललंय नेमकं ते. जे काही खरं घडतंय हे टेलिव्हिजन चॅनलवरती येत नाही. फक्त बातम्या पुरवल्या जात आहेत, फक्त सांगितल्या जात आहेत. ज्या दिवशी ही घटना घडली दुपारची, तुम्ही वाचलंही असेल, ऐकलंही असेल, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी नरेंद्र मोदी हे जिम कॉर्बेट पार्क मध्ये शूटिंग करत होते. 4 तास शूटिंग करत होते डिस्कव्हरी चॅनलसाठी. ही घटना घडल्यानंतर देखील त्यांना माहिती असताना देखील ते तिकडनं निघाले नाहीत. ते शूटिंग करत राहिले. आपल्या घरातली, आपल्या देशातल्या एवढी लोक आज तिथे गेल्यानंतर, बॉम्ब स्फोटात गेल्यानंतर या माणसांनी ती गोष्ट ताबडतोब थांबून हा माणूस दिल्लीला यायला पाहिजे होता, नाही आले. आणि त्याच्यानंतर तेव्हा तिथे करत असलेली भाषणं ते बघा ना. अमित शहाचं भाषण चालू होतं त्यावेळेला, नाही थांबलं. नरेंद्र मोदींचं भाषण नाही थांबलं. त्या भाषणामध्ये येऊन परत सांगतायत काय, मला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे. म्हणजे काय, मतं मागताय परत. एवढे आमच्या बीएसएफचे हकनाक जवान, तरुण पोरं गेली, त्याला काही नाही, याचं मतं मागतायत. आणि म्हणून मला एक शंका आली की हे अशा प्रकारची एखादी गोष्ट घडवतील निवडणुकीच्या तोंडावर किंवा निवडणुकीच्या मध्यात, की जेणेकरून तुम्ही सगळ्या गोष्टी विसरून जाव्यात. या सगळ्या गोष्टींसाठी इतर चॅनल्स काय काम करायचं ते काम करत असतील, पण या चॅनलने त्या प्रकारचं काम करू नये, एवढीच फक्त माझी इच्छा आणि माझी विनंती आहे. सगळाच काय मीडिया विकला गेलाय याच्यातला भाग नाही. आहेत अनेक चॅनल्स आहेत, काही इंग्रजी चॅनल्स आहेत, काही मराठी चॅनल्स आहेत, काही हिंदी चॅनल्स आहेत की जे प्रामाणिकपणे दाखवत आहेत. एक गुजराती पेपर आहे गुजरात समाचार नावाचा, तो या सगळ्या गोष्टी या सरकारच्या विरोधातल्या मांडतोय. गुजरात समाचार गुजराती पेपर आहे. मग त्याच्यावरती बॅन टाकणं, तो बंद करायला लावणं, अनेक गोष्टी त्यांच्या सुरू आहेत. साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टींमधनं पत्रकार विकत घ्यायचे, मालक विकत घ्यायचे, हे सगळं एवढे उद्योग सुरू आहेत या देशामध्ये. खऱ्या गोष्टी कोणी काढायला सांगितल्या, काढल्या, गप्प बसवला जातो. वेगवेगळी दबाव येतात त्याच्यावरती, मालकांवरती वेगवेगळे दबाव येतात. त्या एनडीटीव्हीवरती आठवतंय तुम्हाला, एनडीटीव्हीने सगळ्या बातम्या द्यायला सुरुवात केली, त्यांच्यावरती रेट्स टाकले. त्यांच्यावरती प्रणव रॉय आणि या सगळ्यांच्या वरती घरावरती रेट टाकल्या. पण प्रणव रॉय वगैरे सारखी माणसं ही जुनी खिल्लाडी आहेत. ते काय ऐकतात का, ते काय थांबतात काय. त्यांनी अजून जोरात सुरू केलं त्यांच्या विरोधात. आज मराठी चॅनल्स पण आहेत, काही मराठी चॅनल्स आहेत की ज्या खऱ्या बातम्या दाखवत आहेत, खऱ्या गोष्टी सांगतायत. मग तो एबीपी माझा असेल, तुमचा टीव्ही 9 असेल, साम असेल, झी कडनं काय अपेक्षेची गरजच नाही आपल्याला. तो कोण तुमचा अर्णब गोस्वामी,
काय माणसं बदलतात पैसे मिळाल्यानंतर, काय मला कळत नाही. टाइम्स नाव मध्ये बोंबळणारा हाच तो अर्णब गोस्वामी, याच मोदींच्या विरोधात बोंबळणारा, अचानक स्वतःचं चॅनल निघतं काय, बाजूनी बोलायला काय लागतात. बऱ्याचदा 2-4 वेळा, एक काय 7-8-10 वेळा झालं असेल, माझ्याकडे त्यांनी मुलाखत पाहिजे म्हणून माणसं पाठवली. म्हटलं मी पेड चॅनलला मुलाखती देत नाही. आज या सगळ्या गोष्टींवरचा जर लोकांचा, पत्रकारांवरचा पण विश्वास उडायला लागला, उद्या हीच जनता तुमच्याही अंगावरती येईल. नेमकी कुठे घेऊन चाललोय आपण पत्रकारिता? कोणाच्या खाली घालतोय आपण? ज्या गोष्टी खऱ्या असतील, जी गोष्ट सत्य असेल ती सांगा ना. आमचे वाभाडे काढता ना तुम्ही. अर्थात आमचे वाभाडे काढता म्हणून त्यांचे वाभाडे काढा असं नाही माझं म्हणणं, परंतु ते ज्या चुकीच्या गोष्टी करतायत त्याचे वाभाडे तुम्हाला काढायलाच पाहिजेत, त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. आणि म्हणून आजच्या या चॅनलमध्ये आज भारतकुमार राऊतांसारखा माणूस आज इकडे आहे, ही व्यक्ती आहे, जे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र टाइम्सला एका वेगळ्या स्तरावरती नेऊन ठेवलं. आणि जे खरं आहे, सत्य आहे ते. आज लोकांना या चॅनलमधनं खऱ्याखोऱ्या गोष्टी मिळतील. काही गोष्टी ह्या तुम्ही एक्सपोज केल्या पाहिजेत. काही माणसं तुमची दिल्लीमध्ये असली पाहिजेत. दिल्लीमध्ये जाऊन तिकडे कानोसा घेऊन नक्की काय चाललंय हे तुम्ही बघितलं पाहिजे. आज सगळेच एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहत आहेत, सगळ्या संस्था आपल्या. हे काही बरे दिवस नाहीत, हे चांगले दिवस नाहीत, किंवा हे अच्छे दिनही नाहीत. आणि म्हणून या चॅनलवरती एक मोठी जबाबदारी आहे. अत्यंत जबाबदारीने हे चॅनल आपण सगळ्यांनी सांभाळावं. जे कोणी त्याचे संपादक आणि इतर सगळे लोक जे आहेत त्यांनी अत्यंत जबाबदारीने ही गोष्ट सांभाळावी. तुम्ही घराघरामध्ये लोकांच्या जाणार आहात. जेव्हा घराघरामध्ये जेव्हा लोकांच्या जाल, लोक जेव्हा बघतील त्यावेळेला लोकांचा विश्वास बसला पाहिजे की नाही, मला या चॅनलमधनं मला ह्या गोष्ट ही नक्की चांगली आणि योग्य मिळणार आहे. मला असं वाटतं हा जर विश्वास मिळाला, बाकीच्या लढाया तर होतच राहतात, राजकीय असतील तर इतर कुठच्याही असतील, या गोष्टी होतच राहतील. परंतु या नवीन चॅनलला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांच्याकडनं उत्तम कार्य घडो अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.